बघा आता आपण ह्या एक्सरसाइज मधल्या फोर्थ क्वेश्चन बघूयात। तर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आपण हे क्वेश्चन सॉल्व करतोय। तर याच्यात काय बघा 9y² - 12y + 2 = 0। आपण काय करतोय की नेहमी आपल्याला y², आता याचा कोएफिशिएंट आपल्याला काय पाहिजे नेहमी की 1, y² चा कोएफिशिएंट आपल्याला काय पाहिजे नेहमी 1 पाहिजे। तर आपण काय करणार आहोत बघा, तर याचा कोएफिशिएंट नेहमी प्रत्येक क्वेश्चन मध्ये याच्या अगोदर ज्या 3 क्वेश्चन्स आपण सोडवले त्याच्यात आपोआप तो y² चा कोएफिशिएंट 1च होता। पण याच्यात आहे का नाही। आता जर याचा कोएफिशिएंट y नाहीये तर याला 1 नाहीये, तर याला आपण कोणत्या मेथडने सोडू शकतो की जसं आपण बघा 2 × 9 केलं आणि मग नंतर 18 आल्यावर मग आपण मधल्या संख्या आणली त्याला ॲडिशन किंवा प्लस करून। पण याचा कोएफिशिएंट आपल्याला काय पाहिजे नेहमी 1। तर बघा आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड बाय 9 बिकॉज वी नीड द स्क्वेअर टर्म्स कोएफिशिएंट 1। याला सर्व टर्मला आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल 9 ला, 9 ने, कारण की आपल्याला बघा 9 ने जर डिवाइड केलं 9 9 कट होईल, फक्त y² उरेल। कळालं। राईट साईडला पण सेम आणि लेफ्ट साईडला पण सेम प्रोसेसने करायचं। बघा आता 9y² डिवाइडेड बाय 9 - 12y - 9 + 2/9 = 0/9। आता कोणत्याही नंबरने 0 डिवाइड केलं उत्तर काय येणार आहे 0च। तर बघा हे 9 9 कट उरलं काय y² - 12y/9 + 2/9 = 0। हे झालं आपलं इक्वेशन। आता हे आपलं इक्वेशन ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये आपल्याला मिळाले, बरोबर। तर आपल्याला पुढे काय करायचं, थर्ड टर्म काढत असतो आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये, आपण थर्ड टर्म काढत असतो। तर थर्ड टर्म काय की हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ y²। आता इथे x व्हेरिएबल नाहीये म्हणून आपण काय केलंय y घेतलंय, याच्यात काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही। तर y² चा y चा कोएफिशिएंट काय, आता y चा कोएफिशिएंट काय इथला बघायचा नाही, आता नवीन इक्वेशन मधला बघायचा 12/9। तर बघा हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ y हाफ इंटू 12/9 चा स्क्वेअर। तर बघा हाफचा स्क्वेअर काय होतं 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 12 चा स्क्वेअर 144, 9 चा स्क्वेअर 81, बरोबर। तर 4 1 जा 4, 4 3 जा 12 उरले 2, 4 4 जा 4 6 जा 24 उरलं काय 36। मग हे काय आलं 36/81। कळालं 36/81। आता ह्या दोघांना 9 ने कट होत आहे, बरोबर। 9 4 जा 36 आणि 9 9 जा 81। कळालं, मग काय आलं 4/9। आता बघा आपल्याला जेव्हा 4/9 घ्यायचंय, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जी थर्ड टर्म आली आहे तिचा इम्पॅक्ट या इक्वेशनवर पडायला नको, म्हणून आपण काय करत असतो की ती प्लस मध्ये पण घेत असतो आणि मायनस मध्ये पण घेत असतो। जर मायनस मध्ये आले तर आपण काय करत असतो तिला प्लस मध्ये पण घेत असतो, म्हणजे काय होईल मायनस प्लस कट होत असतं। कळालं। आता इथं काय आलं +4/9, मग इथे +4/9 पण घ्यायचं आणि -4/9, पण ती टर्म कशानंतर घ्यायची एक्सच्या टर्मच्या नंतर, म्हणजे वायच्या टर्मच्या नंतर इथे घेणार आहे। म्हणजे हे असं लिहून घ्यायचं की बघा y² -12/9 याच्या नंतर आपल्याला घ्यायची +4/9 -4/9 2/9 = 0। कळालं। आता बघा हे जे आहे हे काय येईल आपल्याला एका आपल्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन फॉर्म। आता तो फॉर्म्युला तर काय करायचं, हे म्हणजे y² म्हणजे a आणि हे म्हणजे b, मग ह्या दोघांचा काय करायचं ब्रॅकेटचा स्क्वेअर। मग a² जर y तर a काय येईल फक्त y, आणि b² म्हणजे काय की 4/9 आहे, म्हणजे हे काय येईल याचा √2/3, म्हणजे याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे। मग काय y - 2/3 चा स्क्वेअर, मग +4/9 -4/9 + 2/9 = 0 जशास तसं। आता हे काय करायचं त्या साईडला न्यायचं राईट हँड साईडला, बरोबर। तर राईट हँड साईडला काय प्लसचं इकडचं मायनसचं तिकडे होईल प्लस आणि हे प्लस तिकडे होईल मायनस। तर y² y - 2/3 चा स्क्वेअर = 4/9 - 2/9। कळालं। आता पुढची स्टेप काय की अंडररूट काढावं लागेल, स्क्वेअर काढावं लागेल, बरोबर। तर स्क्वेअर जर काढायचं तर काय करायचं टेकिंग बोथ साइड, दोघी साईडला काय घ्यायचं अंडररूट, मग याचं हे रूट कॅन्सल होईल आणि याचा हा स्क्वेअर कॅन्सल होईल। कळालं। तर y - 2/3, आता इथे बघा याचा स्क्वेअर येतोय, हा 3 चा स्क्वेअर आहे, मग याचं अंडररूट मधून बाहेर काढायचं म्हणजे बघा याचं काय राहतं 3 × 3, तर एक 3 काय होईल बाहेर येईल, म्हणजे दोन जर सारख्या टर्म्स अंडररूट मध्ये आल्या तर अंडररूट कट होतं
आणि एक टर्म बाहेर येते. तर बघा प्लस मायनस, आता अंडर रूटमध्ये प्लस मायनस एक आपल्याला माहिती आहे का, कारण कोणत्या नंबरचं मायनस मायनस जरी केलं आणि प्लस प्लस जरी केलं तर उत्तर प्लसमध्ये जाणार. तर बघा y मायनस 2/3 इक्वल्स टू प्लस मायनस अंडर रूट 2/3. आता हे मायनस तिकडे जाऊन काय होईल प्लस, तर y इक्वल्स टू, आता अगोदर आपण प्लस घेणार आहे, प्लस अंडर रूट 2/3 प्लस इकडे गेल्यावर काय होईल प्लस 2/3. हा एक रूट झाला. परत y इक्वल्स टू मायनस, आता इकडे प्लस घेतलं होतं तिकडे काय घेणार आहे मायनस, तर मायनस अंडर रूट 2/3 प्लस 2 अंडर रूट 2/3. कळालं. आता हे 3 काय होईल इक्वल डिनॉमिनेटर आहे, मग काय होईल कॉमन घ्यायचं. y इक्वल्स टू अंडर रूट 2 प्लस 2/3, हे अंडर रूटमध्ये नाही आहे, तर अंडर रूट 2 प्लस 2/3 अँड y इक्वल्स टू मायनस अंडर रूट 2 प्लस 2/3. हे दोघं काय होईल, देअरफॉर these are the given roots of the given equation. याचे रूट्स काय येणार आहे आपले हे दोघं. कळालं. व्यवस्थितरित्या समजून घ्यायचंय, नोट्स काढत चला. आता हा क्वेश्चन झालाय आपला 4th वन. आपण आता बोलूयात 5th वन कडे. 5th वन मध्ये 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल्स टू 0. आता याच्यात पण तुम्हाला एक गोष्ट आढळते की y² चा टर्म काय 2 आहे, आपल्याला काय पाहिजे 1, तर डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड, दोघी बाजूला आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल 2 ने. कळालं. तर 2y²/2 प्लस 9y/2 प्लस 10/2 इक्वल्स टू 0. बघा 2 2 कॅन्सल होईल, फक्त उरेल y² 9/2y प्लस 2 1 2 2 5 10 प्लस 5. हे होईल आपलं इक्वेशन. आता ह्या इक्वेशनला विसरून जायचं, फक्त हेच इक्वेशन आपल्याला महत्वाचं आहे. ax प्लस ax² प्लस by bx प्लस c इक्वल्स टू 0 या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. कळालं. आता थर्ड टर्म काढायची. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये थर्ड टर्म मोस्ट इम्पॉर्टंट असते. तर हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ y². तर हाफमध्ये कोएफिशियंट कशाचं y², yचं. तर टर्म yचं हे परत एकदा चुकी, y² काय हे टर्म घ्यायचं आपल्याला 9/2 चा स्क्वेअर घ्यायचा. मग हाफचा स्क्वेअर काय 1, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 9 चा स्क्वेअर 81 आणि 2 चा स्क्वेअर 4. मग काय आलं, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन असल्यावर आपण काय करतो फेस टू फेस मल्टिप्लाय करतो. न्यूमरेटर न्यूमरेटर, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर. 1 इंटू 81 81 बरोबर, आणि 4 4 जा 16, 81/16. आता हे जर आलंय आपल्याला, तर एखाद्या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करताना आपल्याला काय करायचं, आता हे प्लस 81/16 आहे, तर मायनस 81/16 पण हे आपल्याला, हे दोघी टर्म आपल्याला काय करावं लागतील इक्वेशन मध्ये पुट करावं लागतील. का, तर ह्या इक्वेशन मध्ये याचा इम्पॅक्ट काहीही व्हायला नको. आता जर हे केलं आपण, हे दोघं कट होतात अपोजिट साईन, पण हे टाकायचं आहे आपल्याला. का बरं, कारण की त्याचं हे काय थर्ड टर्म कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडची एक मेथड आहे म्हणून. तर आता हे दोघांचं जर इथे टाकलंय तर हे इक्वेशन ॲज इट इज राहणार आहे, याची व्हॅल्यू 0च राहणार आहे. कळालं. तर आता आपण जर याला ॲझ्युम करायला गेलो पहिल्या 3 टर्म, तर हे परत एक्सपान्शन फॉर्म आहे आपल्या a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. काय हा एक्सपान्शन फॉर्म आहे, a² प्लस 2ab प्लस b². आता आपल्याला a आणि ही टर्म महत्वाची. आता हे a² आहे, पण आपल्याला पाहिजे काय फक्त a, तर मग हा a जर घेतला तर फक्त काय येईल y, आणि हा b² आहे तर आपल्याला पाहिजे काय फक्त b. तर 81 चा स्क्वेअर काय स्क्वेअर रूट काय 9, आणि 6 चा स्क्वेअर रूट येणार आहे इथे बघा, इथे 16 आहे सॉरी, 16 चा स्क्वेअर रूट काय येईल 4. कळालं, 9/4. आता y प्लस 9/4 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल, आणि याचा जर एक्सपान्शन केलं तर हे. कळालं. तर याचा ब्रॅकेटचा आपल्याला काय घ्यायचा आहे स्क्वेअर. मग y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 81/6 प्लस 5 इक्वल्स टू 0. कळालं इथपर्यंत व्यवस्थित. तर बघा पुढे बघूयात. तर हे 81/6 मायनस मध्ये तिकडे जाऊन काय होईल प्लस, आणि हे मायनस इकडे प्लस आहे तिकडे जाऊन होईल मायनस. ज्या टर्म्स आपल्या उरल्या आहेत त्या ती काय करायच्या तिकडे घेऊन जायच्या. तर y प्लस 9/4 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल्स टू 81/16 मायनस 5 बरोबर. आता बघा याला आपण सॉल्व्ह करूयात. आता 16 5 जा किती होतात, आता याच्या खाली 1 आहे, तर जेव्हा मायनस असतं तेव्हा आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लाय बरोबर. तर 81 इंटू 81 81 बरोबर, इथे काय 81 बरोबर, आणि 16 5 करायचं आपल्याला. 16 5 जा किती होतात 80,
आणि इथे काय 81 बरोबर. तर इथे काय येईल आपलं 81. तर 81 मायनस 80 किती होतात 1/16. कळालं. याचा आन्सर काय आलाय 1/16. तर बघा सेम आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला अंडर रूट कॅन्सल करायचंय, स्क्वेअर कॅन्सल करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे दोघी इकडे काय करायचंय अंडर रूट आपल्याला पुट करायचं आहे बरोबर. तर अंडर रूट पुट केल्यावर दोघीकडे अंडर रूट ऑन बोथ साइड, हा अंडर रूट कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. तर इथे काय उरेल 1चा स्क्वेअर काय येतो 1 आणि 16चा स्क्वेअर काय येतो स्क्वेअर रूट 4. कळालं. इथे काय उरलं y प्लस 9/4 इक्वल्स टू 1/4. y प्लस 9/4. आता हे प्लस आहे की मायनस आहे आपल्याला माहित नाही. रूट कशात आहे प्लस मध्ये आहे की मायनस मध्ये हे आपल्याला माहिती का नाही. तर दोघी साइन्स आपल्याला इथे पुट करायचे आहे. तर बघा आता इकडे प्लस घेऊयात आणि तिकडे मायनस घेऊयात. y इक्वल्स टू प्लस 1/4 आणि इकडे काय y इक्वल्स टू मायनस 1/4. आता इकडे प्लस 9/4 आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस. इकडे पण प्लस 9/4 आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस 9/4. तर बघा प्लस 1/4. आता डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे. तर डायरेक्ट काय होईल यांची डिनॉमिनेटर कॉमन घेतलं जाईल. प्लस 1 मायनस 9/4. 1 मायनस 9 किती होतात 9 मधून 1 गेले उरले 8 आणि मोठ्या नंबरचं साईन. तर मायनस 8/4. मग 4 1 4 4 2 8. उत्तर काय आलं -2. एक रूट आपल्याला भेटलाय -2. दुसरा बघूयात. -1/-9 दोघांमध्ये 4 कॉमन. -1 -9 इक्वल्स टू काय होतात -10. मायनस मायनस काय होईल प्लस. तर मोठ्या नंबरचं जाईल -10. तर -10 आलं तर 4 1 2 2 जा 4 2 5 जा 10. तर काय येईल -5/2. बघितलं दोघं रूट आपले कसे आलेत. तर -2 अँड -5/2 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. ही शेवटची ओळ लिहायला विसरायचं नाही. आता हे 5th वन झालंय आपलं. आता याच्यानंतर आपण ह्या एक्सरसाइजचं शेवटचं क्वेश्चन बघणार. आता लास्ट क्वेश्चन 6th वन आहे. 5x² इक्वल्स टू 4x प्लस 7. आता याच्यात सर्वात अगोदर तुम्हाला जाणूनच आलं असेल की हे ax प्लस bx प्लस c या फॉर्ममध्ये आपल्याला नाही आहे. ax² प्लस bx प्लस c या फॉर्ममध्ये जनरल फॉर्ममध्ये आहे का नाही. तर त्याला अगोदर आपण कन्वर्ट करून घेऊया. bx² इकडे 4x प्लसमध्ये इकडे येऊन होईल -4x. इकडे प्लस 7 इकडे येऊन होईल -7. तर 5x² - 4x प्लस -7 इक्वल्स टू 0. आता हे झालं आपलं जनरल इक्वेशन. आता याला फायनी का बरं डिवाइड केलंय हे तुम्हाला सांगायची गरज आहे का. तर बघा जर तुम्हाला मला सांगायची गरज असेल तर तुम्ही लेक्चर्स नीट करत नाहीये. तर हे का बरं केलंय कारण की आपल्याला कोइफिशियंट x² चा कोइफिशियंट नेहमी काय हवाय आपल्याला 1. त्यामुळे आपण काय केलंय फायने याला डिवाइड केलंय. तर 5 कॅन्सल होईल. इथे उरेल x². इथे पण -4/5x तसंच -7/5 तसंच इक्वल्स टू 0. आता थर्ड टर्म काय करायची. थर्ड टर्म का बरं काढतोय आपण लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्या मेथडला हे जे मेथडने आपण सोडवतोय त्या मेथडचं नाव काय हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर बघा थर्ड टर्म हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर. तर हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर म्हणजे हाफ एक्सचा स्क्वेअर काय -4/5. तर हाफ इंटू 4/5 चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 2 4 4चा स्क्वेअर 16 25चा स्क्वेअर 25. हे झालं आपलं इक्वेशन. आता 1 इंटू 16 असं करणार आहे का नाही. 4 1 जा 4 4 4 जा 16. मग 4 इंटू 1 4 25 इंटू 1 25 4/25. आता याला कसं घेणार आहे आपण प्लसमध्ये पण आणि मायनसमध्ये पण. x² -4x प्लस 4/25 -4/25 -7/5 इक्वल्स टू 0. तर हे काय आपलं फॉर्म्युला मेथड कळालं. हे फॉर्म्युला मेथडने घ्यायचं आहे. तर एक्सचा स्क्वेअर काय येईल x² x मायनस 2चा स्क्वेअर रूट 2 4चा स्क्वेअर रूट 2 आणि 25चा स्क्वेअर रूट 5 इंटू ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल्स टू. आता डायरेक्ट मी इकडे घेतलं इक्वल्स टू मध्ये -4/25 इकडे येऊन +4/25 -7/5 तिकडे येऊन +7/5. तर बघा जर आपल्याला याचं स्क्वेअरचं चिन्ह काढायचं आहे काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल. तर x -2/5 तसं आणि इथे आता इक्वल डिनॉमिनेटर आपण करून घेतलंय कारण की हे सॉल्व्ह होईल का तसं नाही. तर 7 5 जा 35 प्लस 5 5 जा 25.
आता दोघं 25 आलंय कॉमन आणि 4 + 35 इक्वल्स टू काय होईल. आता हे प्लसमध्ये डायरेक्ट समोरासमोर प्लस का बरं होतंय, कारण की डिनॉमिनेटर इक्वल आहे. जर डिनॉमिनेटर इक्वल नसतं तर आपण काय केलं असतं, क्रॉस मल्टिप्लाय. कळालं. तर बघा 4 + 35 आता x - 2/5 आणि 4 + 35 काय होईल 39/25. आता हे आलं आपलं पूर्ण इक्वेशन. आता हे प्लसमध्ये का मायनसमध्ये आपण सांगू शकतो का, नाही. तर बघा अगोदर आपण प्लसमध्ये घेऊ. प्लस 39 √39/25चा काय घेतलाय आपण स्क्वेअर रूट 5. तर प्लस 39/5 -2/5 तिकडे जाऊन काय होईल +2/5. तर हे काय झालं तर √39/5 + 2/5 और x = इकडे काय घेतलं -39 √39/5 + 2/5. कळालं. तर इकडे हे दोघं डिनॉमिनेटर 5 आहे तर दोघं काय घ्यायचं आपल्याला कॉमन. तर √39 + 2/5 हे झालंय पहिलं रूट आणि -√39 + 2/5 हे झालं सेकंड रूट. कळालं. तर therefore √39 + 2/5 and -√39 + 2/5 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. बघा इथे तुमची ही एक्सरसाइज संपलेली आहे. व्यवस्थित तुम्ही जर आमच्यासोबत चालत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर नक्की सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका, कारण की दिल्याने ज्ञान वाढत असतं. आपण नेहमी एक चांगली भावना ठेवून, लोकांना द्यायची भावना ठेवून आपण हे लेक्चर्स पण शेअर करा. मलाही तुमचं सहकार्य आवश्यक आहे. कमेंट बॉक्समध्ये जे कोणी माझे लेक्चर्स रेग्युलर बघतायत त्यांनी यस और नो मध्ये मला कमेंट करा आणि बघत चला, तुम्हाला नक्की फायदा होईल. तुम्हाला जर काही गायडन्स हवा असतील तर खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर, कॉलिंग नंबर, नाहीतर आमच्या टीमसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इंस्टाग्राम दिलं आहे. तुम्हाला सर्व काही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत. तुमच्या घरपोच आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त आम्हाला प्रतिसाद द्या. जर तुम्हाला व्हिडिओ नक्की जर खरोखर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.